हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहे बालमानसशास्त्रामधील अति महत्त्वाचे प्रश्न। हे प्रश्न इतके महत्त्वाचे आहे की दरवर्षी नुसत्या ह्याच टॉपिकवरून बालकाची वाढ आणि विकास ह्या टॉपिकवरून दरवर्षी 3 ते 4 प्रश्न तुम्हाला येते म्हणजे येतेच। तर हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला असे प्रश्न देणार आहे जे यापूर्वी परीक्षेला आलेले आहे आणि म्हणजे 2026च्या पेपरमध्ये येऊ पण शकते। तर असे मी प्रश्न तुम्हाला देणार आहे। चला तर व्हिडिओला सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला। तर हा प्रश्न बघा पेपर 2 2021 मध्ये आलेला आहे। तर कोणत्या गोष्टीवर याने भर दिला? गेसेल यांनी कोणत्या गोष्टीवर भर दिला? तर त्याचं उत्तर आहे परिपक्वता। लक्षात असू द्या, काय आहे याचं उत्तर? परिपक्वता। आता आपण याचं स्पष्टीकरण बघूया। बघा, आर्नोल्ड गेसेल यांनी मॅच्युरेशन म्हणजेच परिपक्वता सिद्धांत सांगितलेला आहे। याच्यामध्ये त्यांनी सांगितले की बालकाच्या विकासाचे वेळापत्रक शरीरात आधीच ठरवलेले असते। जोपर्यंत मेंदू आणि स्नायू परिपक्व होत नाही तोपर्यंत शिक्षण प्रभावी ठरत नाही। तर हे स्पष्टीकरण लक्षात ठेवा। दुसरा प्रश्न बघूया। मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश आणि परिसर या दोन्ही घटकाचा विचार करावा लागतो। यासाठी खालीलपैकी कोणते विधाने समर्थन करतात? प्रश्न बरोबर वाचा, समर्थन करतात असा विचारला आहे। तर TAT पेपर 2 2021 ले हा प्रश्न आलेला आहे। तर कोणत्या कोणत्या गोष्टीले समर्थन करतात बघा। सुप्त शक्तीचा विकास समर्थन करतात का? हो, सुप्त शक्तीचा विकास पाहिजे। उपजत वृत्तिकला हे पण पाहिजे, म्हणजे याचं पण समर्थन करतात। गरीब मुलांना योग्य वातावरण, बरोबर आहे, त्यांना योग्य वातावरण मिळालं तर ते स्वतःचा विकास करू शकते, आणि जर योग्य वातावरण नाही मिळालं तर मग विकास नुसता अनुवंशाने होणार का? तर नाही होणार। तर हे पण बरोबर आहे। बौद्धिक मर्यादा समजून घेणे हे पण बरोबर आहे। तर मग याचं उत्तर काय येणार? 4 अ ब क ड हे सर्वच्या सर्व काय आहे? बरोबर आहे। बघा, तर याचं स्पष्टीकरण आहे, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्याकडे जन्मजात काय गुण आहेत आणि त्यांना शाळेत कसे वातावरण मिळते या दोन्हीचा समतोल राखणे शिक्षकासाठी आवश्यक आहे। तर हे झाले याचं स्पष्टीकरण। तर आता तिसरा प्रश्न बघा, आणि तुम्हाला याची PDF मिळून जाणार। जे आज मी प्रश्न शिकवत आहे तुम्हाला या सर्वांची PDF तुम्हाला मिळून जाणार। ते मी कधी मिळणार? तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार। आता बघा, तिसरा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानामध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे म्हणते? वाढी संदर्भात कोणतं योग्य आहे? तर वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते का? नाही, चुकीचं आहे। वाढ हे निश्चित स्वरूपाची असते। वाढ ही अनुवांशिक असते का? हो, अनुवांशिक असते वाढ। गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्राच्या मांडणीप्रमाणेच वाढ होईल असे नाही, तर हे बरोबर नाही आहे। गुणसूत्राच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रित नसते, तर हे पण बरोबर नाही। तर उत्तर काय आलं आहे? उत्तर आलं आहे आपलं 2, वाढ ही अनुवांशिक असते। त्याचं स्पष्टीकरण बघूया। बघा, वाढ म्हणजेच वाढीमध्ये कोणती कोणती गोष्ट येते? उंची, वजन आणि हाडाची रचना। ही प्रामुख्याने आई वडिलाच्या जनुकावर म्हणजे जीन्सवर अवलंबून असते। हे जैविक घटक वाढीवर नियंत्रण ठेवतात। तर हे याचं स्पष्टीकरण आहे। आता बघूया आपण चौथा प्रश्न। शैशवावस्थेमध्ये ज्यायोगे बालक विचारांच्या व आकलनाच्या वर्तनात रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व त्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा रिकामी जागा क्रिया घडते। तर कोणती क्रिया घडते हे आपल्याला सांगायचं आहे।
TATच्या पेपर 1 2021मध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर कोणती क्रिया घडते? अभिमुखीकरण घडते का? नाही घडत. आत्मसातीकरण घडते का? हो घडते. संधारण नाही आणि समावेशन पण नाही. तर याचं उत्तर काय आलं? 2. आत्मसातीकरण. तर बघा याचं स्पष्टीकरण आहे. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे, तुम्ही CTATमध्ये शिकले असेल जीन पियाजेबद्दल, किंवा मी व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे, ते जर तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला जीन पियाजेबद्दल माहीत आहे. तर बघा जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडली आहे. कोणती उपपत्ती? लक्षात ठेवा, बोधात्मक विकासाची उपपत्ती. त्यांच्या मते जेव्हा बालक त्यांच्याकडे असलेल्या जुन्या माहितीच्या किंवा साध्याच्या विचार पद्धतीच्या चौकटीत नवीन येणारा अनुभव किंवा माहिती जशीच्या तशी बसवते तेव्हा आत्मसातीकरण म्हणतात. म्हणजे जे जुनी माहिती आहे ते जशीच्या तशी आपल्या दिमागामध्ये बसवते तेव्हा त्याला काय म्हणतात? आत्मसातीकरण. उदाहरण बघा, जर एखाद्या बालकाने फक्त पांढरा कुत्रा पाहिला असेल आणि नंतर त्याने काळा कुत्रा पाहिला असेल तर तो त्यालाही कुत्रा म्हणूनच स्वीकारतो. म्हणजेच त्याने नवीन अनुभव आला. कोणता नवीन अनुभव? तर काळा कुत्रा. आपल्या जुन्या ज्ञानाच्या रचनेत म्हणजे कुत्रा म्हणजे 4 पाय आहे आणि तो प्राण्यामध्ये समाविष्ट असते, असं त्याचं काय असते? नवीन ज्ञान हे आपल्या जुन्या ज्ञानामध्ये काय करते? समाविष्ट करते. तर आता बघूया आपण 5वा प्रश्न. किशोरावस्थेतील बालकाच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे म्हणते? तर हे TATच्या पेपर 1 2021मध्ये प्रश्न विचारला. तर बघा, अर्थ समजूनच पाठांतर करतात का? नाही, बिलकुल नाही. अर्थ समजलाच पाहिजे असं काही जरुरी नाही, ते पाठ करतात. पहिली गोष्ट तर किशोरावस्था माहीत पाहिजे तुम्हाला. किती आहे? 6 ते 12 या वयामध्ये काय असते? किशोरावस्था असते. बघा, अवधान कक्षा अमर्यादित असते. नाही, मर्यादित असते. म्हणून बघा ना, अर्ध्या तासाचा स्प्रेड असते, कारण जास्त त्यांची अवधान कक्षा राहत नाही. नीती अनीतीची जाणीव असते, हे बरोबर वाटत आहे. त्याच्यानंतर पाठ केलेले सहसा विसरत नाहीत. तर नाहीत, विसरते, चुकते. आपल्याहूनच लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा 6 ते 12 वर्षाचं होतो, आपण जे पाठ केलं ते विसरलंच नाही का कधी? नाही, विसरत असतो. तर याचं उत्तर काय? ते नीती अनीतीची जाणीव असते. हे काय असते? हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण बघूया याचं स्पष्टीकरण. बघा, 6 ते 12 वर्षाच्या मुलामध्ये सामाजिक नियमाची जाण निर्माण होते. त्यांना काय फेअर आणि अनफेअर आहे हे समजू लागते. म्हणजे काय चुकीचं आहे काय नाही आहे हे समजते. आता बघूया आपण 6वा प्रश्न. बघा, खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्याचे कोणते? म्हणजे वैशिष्ट्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर इथं अयोग्य विचारलं. बघा, आता नवजात शिशूला भावविश्व नसते. असते का नसते सांगा बरं? तर नसते, त्यांना काही भावविश्व नसते. तर हे बरोबर आहे. नंतर वर्तनावर माता पित्याचा प्रभाव असतो. बिलकुल, माता पित्याचा प्रभाव असतोच. हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत असते आणि स्मरणशक्ती तीव्र असते. तर बघा, हे बरोबर आहे. हे बरोबर आहे का? नाही, हे चूक आहे. हालचालीची वाढ पायाकडून डोक्याकडे होत नाही. नवजात शिशु आहे का नाही? तर हे काय आहे? याचं उत्तर आहे. तर हे काय आहे? अयोग्य आहे. तर याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. त्याचं स्पष्टीकरण बघा, हे जे आहे ना, मुलाच्या हालचालीची वाढ पायाकडून डोक्याकडे होत असते, तर हे काय? चुकीचे आहे. कारण विकासाचा नियम काय आहे? तो नेहमी डोक्याकडून पायाकडे असते, पायाकडून डोक्याकडे नाही. तर हे याचं बरोबर उत्तर असायला पाहिजे. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आता बघूया आपण 7वा प्रश्न. बघा, एलिझाबेथ हॅरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला. तर कोणत्या गोष्टीवर? परिपक्वता, नवक्षमता, गुणविशेष की परिणाम? तर याचं उत्तर आहे
परिपक्वता. एलिझाबेथ हरलाप आलं तर लक्षात ठेवा परिपक्वता हे याचं उत्तर राहणार. बघा, हेरलॉक यांच्या मते विकास हा केवळ शारीरिक वाढ नाही तर परिपक्वता आणि अनुभवाचा परिणाम म्हणून होणारा क्रमबद्ध बदल आहे. तर हे बरोबर लक्षात ठेवा. नंतर बघा, वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत मानसिक विकास जलद होतो असे रिकामी जागा यांनी प्रतिपादन केले आहे. तर TATच्या पेपर 2 2020ला हा प्रश्न आलेला आहे. तर याचं उत्तर आहे थॉर्स्टन व थॉर्नडाईक. कोण आहे? थॉर्स्टन व थॉर्नडाईक. लक्षात ठेवायचं, हे तर कोणाचं चुकलं पाहिजेलच नाही, तरी पण असे छोटे छोटे प्रश्न आपल्याकडून गलती करून घेतात. तर चला आता आपण याचं स्पष्टीकरण बघूया. बघा, थॉर्स्टन व थॉर्नडाईक या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले की बालकाच्या मेंदूची 80% वाढ आणि मानसिक क्षमताचा विकास सुरुवातीच्या 3 वर्षात अत्यंत वेगाने होतो. आणि आपण व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे की 80% वाढ हे वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंतच होते. चला आता पुढचा प्रश्न बघू. 9वा प्रश्न आहे, नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो, याला अनुवांशिकतेचा नियम म्हणतात. तर पेपर 2 2020ला हा प्रश्न आलेला आहे. तर याचं उत्तर काय आहे? समानतेचा आहे की गुणधर्म बदलाचा आहे की आदर्शीकरणाचा की परागमित्वाचा? तर याचं उत्तर काय आहे? परागमित्वाचा. लक्षात ठेवायचं काय आहे? परागमित्वाचा. बघा, लॉ ऑफ रिग्रेशन नुसार खूप बुद्धिमान पालकांची मुले मध्यम बुद्धीचे असू शकतात. निसर्ग पराकोटीचे गुण कमी करून सरासरी गाठण्याचा प्रयत्न करतो. तर बरोबर लक्षात ठेवायचं. 10वा प्रश्न बघा, बालकाला लाभणारा अनुवंश गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो. आता इथं प्रश्न सुटलेला आहे. इथं पाहिजे होतं रंगसूत्रेवर रंगमंचाच्या सहाय्याने. तर नंतर आहे अनुवंश या ठिकाणी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही म्हणते. तर कोणते विधान योग्य नाही? तर बघा, शरीर रचनेवर प्रभाव असतो अनुवंशाचा असतो का गर्भधारणेच्या वेळी? बघा, योग्य नाही म्हणते. तर याचा तर प्रभाव असतो. त्याच्यानंतर कातडीचा रंग, केसाचा रंग यावर प्रभाव असतो का? हो, बिलकुल असतो. आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान पुढील पिढीत संक्रमण होते? बिलकुल नाही. बुद्धिमत्ता अनुवंशाने प्राप्त होते? बरोबर. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. कारण तर जर एखादी व्यक्ती, जसं एखाद्याच्या आई वडिलांनी इंग्लिश चांगल्या प्रकारे शिकले असेल तर जरुरी नाही की त्याच्या मुलाला पण इंग्लिश चांगल्या प्रकारे येईलच बा. कारण ते त्यांनी काय केलं आहे? ज्ञान संपादन केलेले आहे, कौशल्य संपादन केलेले आहे. ते पुढील पिढीत संक्रमित होणारच, हे म्हणजे होत नाही. तर याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. बघा, तर हे जे विधान आहे हे काय आहे? चुकीचे आहे. पालकांनी मिळवलेले ज्ञान म्हणजे एखादी भाषा शिकली असेल तर हे शारीरिक नसते, त्यामुळे ते जनुकातून मुलाकडे जात नाही. 11वा प्रश्न बघा, कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असते? तर पेपर 1 2019ले प्रश्न आलेला आहे. फक्त आणि फक्त काय आहे? अनुवंशावरच अवलंबून असते. कोणतं? मानसिक विकास नाही. पक्वतेचे वय येऊ शकते, पक्वतेचे वय. व्यक्तिमत्व नाही आणि भावनिक जीवन पण नाही. तर उत्तर काय ते? पर्याय क्रमांक 2 पक्वतेचे वय. बघा, पक्वता म्हणजे दाढ येणे किंवा तारुण्य येणे हे शरीराच्या अंतर्गत म्हणजे क्लॉकवर चालते, जे अनुवंशाने ठरवले जाते. 12वा प्रश्न बघा, विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणते? तर पेपर 2 2018ला हा प्रश्न आलेला आहे. तर बघा, विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आढळते. तर हो, बरोबर आहे, व्यक्तिभिन्नता तर आढळते. जैविक घटक अप्रभावी असते? तर नाही, प्रभावी पाहिजे होतं. सर्व प्राण्यांची प्रक्रिया सारखी असते? बिलकुल नाही, सारखी कोणत्याच प्राण्याची सारखी राहत नाही. सुरुवातीला गती कमी असते? बिलकुलच नाही. आपण आत्ताच पाहिलं का सुरुवातीच्या 3 वर्षातच 80% विकास झालेला असतो. तर हे पण चूक आहे. तर काय ते उत्तर? पर्याय क्रमांक अ. विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आढळते, कारण सगळेजण अलग अलग
असते. जसं प्रत्येक मुलाचा विकासाचा वेग वेगळा असतो. काही मुले 9व्या महिन्यात चालायला लागते, तर काही मुले 15व्या महिन्यात चालायला लागते. 13वा प्रश्न बघा, अनुवंश व परिस्थिती बाबत कोणते विधान असत्य आहे? तर कोणते विधान आहे? बघा, अनुवंश आणि परिस्थिती. सांस्कृतिक परिस्थितीचा परिणाम होतो, बरोबर आहे. असत्य ओळखायचं आपल्याला. मूळ शक्ती अनुवंश देते, बरोबर. रंगरूप अनुवंश देते, हे बरोबर आहे. तर विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंश करते, बिलकुल नाही. अनुवंश करत नाही. फक्त अनुवंशच नाही करत, त्याच्यामध्ये परिसर वगैरे येते. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. तर हे असत्य आहे, कारण फक्त क्षमता देतो. अनुवंश काय देते? फक्त क्षमता देते आणि त्या क्षमतेला योग्य वळण आणि दिशा देण्याचे काम वातावरण, त्याच्यामध्ये शिक्षण आणि संस्कार देते, तर हे करते. आता बघूया आपण 14वा प्रश्न. बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? समर्थन करते म्हणते. प्रश्न बरोबर वाचायचा. तर हा कधी प्रश्न आला? पेपर 1 2017 मध्ये हा प्रश्न आला. तर कोणते समर्थन करते? विविध अंगे एकमेकावर अवलंबून नसतात. चुकीचं आहे, असतात. नंतर अनुवंशाने आलेल्या गुणदोषाचा परिणाम होतो, हो बरोबर आहे. गुणदोषाचा परिणाम होतो. वय वाढले की गती वाढते, बिलकुलच नाही. असं असतं तर मग ज्याचे जास्त वय आहे ते जास्त हुशार पाहिजे होते, पण तसं राहते का? नाही राहत. आणि आत्ताच्या काळामध्ये लहानचं पोरगा आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे का नाही? तुम्हीच पाहा ना, एखादी मोबाईल बिघडला तर तो पटकन दुरुस्त करते, आपल्याला काही समजत नाही. आणि 4था आहे, भिन्न वातावरणात ही कौशल्य सारखी असतात, तर बिलकुल नाही. कौशल्य कशी सारखी असणार भिन्न वातावरणात? एक चांगल्या घरचा मुलगा आणि एक गरीब घरचा मुलगा आहे, तर त्यांच्या दोघांची कौशल्य सारखे राहणार का? नाही राहणार. तर मग कोणतं समर्थन करते? तर पर्याय क्रमांक 2, अनुवंशाने आलेल्या गुणदोषाचा परिणाम होतो. हे काय आहे? याचं उत्तर आहे. बघा, पालकाकडून मिळालेली शारीरिक वैशिष्ट्ये किंवा स्वभाव दोष मुलाच्या विकासावर कायमचा प्रभाव टाकतात. तर हे याचं काय आहे? स्पष्टीकरण आहे. 15वा प्रश्न बघू आपण. बघा, विकासाबाबत कोणते विधान योग्य आहे म्हणते. लक्षात ठेवा, कोणते विधान योग्य आहे. तर हा प्रश्न आला पेपर 1 2016 मध्ये. तर कोणते आहे सांगा. आता भौतिक परिणामात मोजला जातो का? विकास भौतिक परिणामात मोजला जातो का? बिलकुल नाही. वेग सारखा असते का? बिलकुल नाही. विकासाचा वेग तर सारखा राहतच नाही. विकास सुसंगत असेलच असे नाही, हे पण नाही येत. मग आता उरलं कोण? 4थं. मग हेच बरोबर आहे का नाही? व्यक्ती आणि वातावरणात यात आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो, तर हे एकदम बरोबर आहे. आंतरक्रिया झाली पाहिजे व्यक्ती आणि वातावरणामध्ये, तेव्हाच विकास घडून येतो. तर विकास हा केवळ शरीराचा बदल नसून व्यक्ती आणि सभोवतालचे जग यांच्यातील संवादाचा परिणाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर काय आहे आपलं? बरोबर आहे. आता बघू 16वा प्रश्न. ज्या मुलाच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर ह्या खालच्या दर्जाच्या गरजा पूर्ण झालेल्या असतात, ती मुले सतत आत्मप्रकटीकरणासाठी धडपडत असतात, असे कोणाचे मत आहे? तर कोणाचे मत आहे? मॅकडुगलचे आहे का? नाही. लिंडस्लेचे नाही. मास्लोचे आहे. आणि वॉटसनचे तर नाहीच आहे. तर याचं उत्तर काय ते? पर्याय क्रमांक 3 मास्लो. अब्राहम मास्लो यांनी गरजाची श्रेणी, कोणती श्रेणी मांडली? गरजाची श्रेणी मांडली. त्यांच्या मते विकासाच्या प्राथमिक गरजा अन्न, निवारा आणि सुरक्षितता भागल्या की तो स्वतःच्या सुप्त गुणाच्या विकासासाठी प्रयत्न करतो. 17वा प्रश्न बघा. आता खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? प्रश्न बरोबर वाचायचा, कारण कधी कधी आपण सोपी दिसते प्रश्न, पटकन्या मारून घेतो गोल आणि मग आपण प्रश्न वाचतो, मग आपण म्हणतो अरे आपला गोल तर चुकला. तर असं करायचं नाही. टाईम मॅनेजमेंट करा बरोबर. प्रश्न बरोबर वाचले तर उत्तर बरोबर येणार.
तर अयोग्य विचारलं. काय विचारलं? अयोग्य. तर हा पेपर 2 2016 प्रश्न आला. तर याचं उत्तर काय येणार? विकास संश्लेषणात्मक आहे. विकास संश्लेषणात्मक आहे. तर हो, बरोबर आहे, संश्लेषणात्मक आहे. व्यक्तिभिन्नता आढळते, बरोबर आहे. परिसराचा वाटा असतो, बरोबर आहे, परिसराचा पण वाटा असतो. प्राण्याच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो, बिलकुल नाही. मानवाचा तर सगळ्यात कमी आहे का नाही? कारण बघा ना, जेव्हा प्राण्यांच्या पिल्लाचा जन्म होतो तेव्हा ते चालायला लागते, खा प्यायला लागते. पण माणसाचं तसं आहे का? नाही. माणसाचे पूर्ण खा प्यायला चालायला लागत नाही. तर हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येणार. तर हे काय आहे? अयोग्य आहे. कारण निसर्गात अनेक प्राण्यांच्या पिल्लाचा विकास, उदाहरणार्थ जन्मल्यावरच लगेचच चालणे, जे आत्ताच मी सांगितलं, मानवी विकासाच्या तुलनेत अत्यंत वेगाने होते. मानवी विकासाला स्वावलंबी होण्यासाठी आणि विविध कौशल्ये शिकण्यासाठी प्राण्याच्या तुलनेत जास्त वेळ लागतो. इतर 3 पर्याय बरोबर आहे आणि हे काय आहे? हे आहे चुकीचं. 18वा प्रश्न बघा आता. खाली दिलेल्या विकास विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? असत्य विचारलं. पेपर क्रमांक 1 2016 या प्रश्न विचारला. तर आंतरक्रिया होते, बरोबर आहे, आंतरक्रिया होते. प्रगती म्हणजे विकास, हो, काही म्हणता पण येते प्रगती म्हणजे विकास. जसं प्रगतीच्या स्वरूपामध्ये बदल होण्याच्या प्रक्रियेला विकास संबोधतात. तर असं पण म्हणतात. गुणधर्मातील बदल, गुणधर्मात बदल होते म्हणजे बदलाची जाणीव करून देणे, याला पण आपण विकास म्हणतो. आणि वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. तर व्यापक आहे का? तर हे काय आहे? हे आहे चुकीचं आहे. वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. हे उत्तर काय येते? चुकीचं येते. काहून चुकीचं येते? कारण तर वाढ हा त्याचा एक छोटा आणि मर्यादित भाग आहे. फक्त एवढंच नाही आहे. तर वाढ काय आहे? त्याचा एक छोटा आणि मर्यादित भाग आहे. 19वा प्रश्न बघा आता. व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पेपर 1 2014 तर इथं योग्य विचारलेलं आहे. तर बघा, पहिला आहे वातावरणापेक्षा अनुवंश अधिक प्रभावी असते. नाही, दोन्हीही पाहिजे, नुसतं एकच प्रभावी राहत नाही. अनुवंशापेक्षा वातावरण अधिक प्रभावी असते, हे पण सेम झालं. हे दोन्ही पाहिजे. 19 एकामेकावर प्रभावी राहत नाही. अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो, बराबर. दोघांचा काय आहे? पूरक प्रभाव असतो. नुसतं अनुवंश किंवा परिसरच पाहिजे बा असं नाही, दोन्ही आपल्याला बरोबर पाहिजे. तर गुणदोषाचा परिणाम होत नाही, नाही, बिलकुल नाही. तर काय आहे? उत्तर क्रमांक 3. कारण आपल्याला अनुवंश आणि परिसर दोन्ही समप्रमाणात पाहिजे, म्हणजे पूरक पाहिजे. तर अनुवंश विकासाची पायाभरणी करते आणि परिसर त्यावर इमारत उभी करतो. तर दोघांच्या सहकार्याशिवाय विकास पूर्ण होत नाही. 20वा प्रश्न बघा. कारक विकासामध्ये गुटेरेजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही? तर कोणत्या बाबीचा समावेश होत नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपला पेपर 2 2014 हा प्रश्न आलेला आहे. तर बघा, व्यक्तिभिन्नता दिसून येते कारक विकासामध्ये, म्हणजे कारक विकासाच्या संबोधनामध्ये व्यक्तिभिन्नता दिसून येते, बरोबर आहे. हे व्यक्तिभिन्नता दिसून येते. विकास विशिष्ट क्रमाने होतो म्हणते, होते का? बघा शैशव अवस्थेत व बालक अवस्थेमध्ये कारक क्रियाचा विकास विशिष्ट क्रमाने होतो, बरोबर आहे. विकास विशिष्ट क्रमाने होते. मुलामुलीच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो म्हणते, येते का? कारण कौमार्य अवस्था जेव्हा प्राप्त होते ना, तेव्हा मुलामुलीच्या कारक विकासामध्ये फरक दिसून येतो, बरोबर आहे. नंतर पक्वता आणि सराव महत्त्वाचा आहे. म्हणजे प्राथमिक शाळेतील मुलाचा जो कारक विकासाच्या प्रामुख्याने शरीरातील विकासातील पक्वता आणि सराव यावर अवलंबून असते. तर मग कोणतं उत्तर म्हणजे येणार याचं? तर पर्याय क्रमांक 3 याचा समावेश होत नाही.
बघा, लहानपणी मुलाच्या आणि मुलीच्या शारीरिक कौशल्यामध्ये उड्या मारणे, धावणे याच्यात फारसा फरक नसतो, तर हा फरक किशोर वयानंतर जास्त प्रकर्षाने जाणवतो. तर लक्षात ठेवा बरोबर. नंतर 21वा प्रश्न बघा, शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? TAT पेपर 2 2014 प्रश्न विचारला का कोणती बाब लागू पडत नाही. तर कोणती बाब लागू पडत नाही? विकास हा परिमाणात्मक असतो, बिलकुल नाही, नुसता काही परिमाणात्मकच नाही राहत. विकास हा क्रमबद्ध असतो, बरोबर आहे. विकासाचा वेग भिन्न असतो, हे बरोबर आहे. बदल सुधारात्मक असतात, हे बरोबर आहे. तर काय झालं मग? म्हणजे बदल कोणते? विकासाबाबत जे विकासातील बदल आहे ते सुधारणात्मक असतात. तर पर्याय क्रमांक 1 याचं काय झालं? उत्तर झालं. बघा स्पष्टीकरण, वाढ ही परिमाणात्मक म्हणजे मोजता येणारी असते, पण विकास म्हणजे डेव्हलपमेंट हा प्रामुख्याने गुणात्मक असतो. समजलं ना? आणि आपण वाढ आणि विकास या जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, कारण आपल्याकडे आता टाईम कमी आहे, तर आपल्याला जास्तीत जास्त आता सराव करायचा आहे. 22वा प्रश्न बघा, विकास अवस्थेतील वयोगट. कोणते वयोगट? 6 ते 12. तर 6 ते 12 या कालावधीला काय म्हणतात? काय म्हणतात? सगळ्यांनाच माहीत आहे, किशोर अवस्था म्हणते. काय म्हणते? किशोर अवस्था. याच्या काही डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही, आपल्याला माहीतच आहे चांगल्या प्रकारे. तर ह्याच वयाला काय म्हणते? उत्तर बाल्यावस्था किंवा शालेय वय असेही म्हणतात. नंतर बघा, क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम लावायचा आहे, आणि हा 2013च्या पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? योग्य क्रम लावायचा आहे. बघा, तर सर्वात पहिलं कोण येणार? अनुकरण. बघा, इथेही आहे, इथेही आहे, इथेही आहे आणि इथेही आहे. नंतर कोण येणार? नंतर क्रिया कौशल्य असते. इथं आहे, इथे आहे आणि इथं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 कटला. पर्याय क्रमांक 2 येणार नाही. त्याच्यानंतर इथे अचूकता. तर अचूकता इथे आणि इथे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण गेला. आता आपल्याजवळ आहे पर्याय क्रमांक 1 आणि 4. नंतर आहे संधिकरण, संधिकरण, स्वाभाविकरण आणि स्वाभाविकरण. तर दोन्हीकडे सारखंच झालं. तर होऊ शकते माझ्याकडे टायपिंगने गलती झाली असेल. तर याचं उत्तर काय ते हेच येते, अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण. तर हे काय आहे? याचं उत्तर आहे. तर तुमच्याकडे असेल म्हणजे प्रश्न तर त्याच्यामध्ये बघून घ्या, याच्यामध्ये लिहिण्यात गलती झाली आहे मी. तर पर्याय क्रमांक 4 याचं काय ते उत्तर येते. तर बघा, इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. RH दवेने हे क्रियात्मक क्षेत्रातील विकासाचे 5 टप्पे सांगितलेले आहे. हे पण लक्षात ठेवा, RH दवे विकासाचे 5 टप्पे. पहिला आहे अनुकरण. त्याच्यामध्ये काय करते? बालक दुसऱ्याची कृती पाहून ती करण्याचा प्रयत्न करते. नंतर आहे क्रियाकौशल्य, जे सूचनानुसार किंवा स्वतःहून ती कृती करायला लागते. नंतर आहे अचूकता, म्हणजे काय करते? ते सराव करून ती कृती न चुकता करायला लागते. आणि संधिकरण म्हणजे अनेक क्रियाचे एकत्रीकरण करून त्या क्रमाने करते. आणि स्वाभाविकरण म्हणजे ती कृती इतकी सरावली जाते की ती सहज आणि स्वाभाविकपणे होऊ लागते, म्हणून याला म्हणते स्वाभाविकरण. तर हे आहे 5 काय आहे टप्पे आहे विकासाचे: अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण. तर हे बरोबर लक्षात ठेवा. कोण सांगितले? RH दवे. 24वा प्रश्न बघा आता. किशोर अवस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी म्हणते. तर कोणती गोष्ट टाळावी बघा. लेखन वाचन या कौशल्यावर भर द्यावा. बिलकुल बरोबर. 2013ला हा प्रश्न आला. भर पाहिजे लेखन वाचन कौशल्यावर. नंतर शालेय तासिका मोठ्या कराव्या. नाही, पहिलं असतं तर असे ते अर्ध्या तासाच्या तासिकेमध्ये आहे का नाही. नंतर अध्यापनात कृतीला जास्त प्राधान्य द्यावे. बरोबर. कृती राहिली तर शिकायला पण मजा येते. आणि नाट्यकरणामध्ये भाग घेण्याची संधी मुलांना द्यावी. तर हे बरोबर आहे. तर उत्तर क्रमांक
2 हे गोष्ट आपल्याला टाळली पाहिजे. तर बघा, या वयातील मुलांची अवधान कक्षा काय असते, मर्यादित असते. जर तासिका खूप मोठ्या म्हणजे 1-1.5 तासाच्या केल्या तर मुले एकाग्र राहू शकत नाहीत आणि त्यांच्या शिकण्यातील रस कमी होतो. म्हणून लहान आणि रंजक तासिका असणे गरजेचे आहे. आपल्यावरून असे उत्तर येते, कारण आपल्याला तर अर्ध्या तासची तासिका आपल्याला खूप मोठी वाटत होती. आता बघू आपण 25वा प्रश्न. बघा, मेंदूला पक्षपात होण्याचे पुढीलपैकी कोणते कारण नाही? तर पेपर 2 2013 हा प्रश्न आला. तर कोणते कारण नाही? तर गर्भवती स्त्रीने घेतलेली औषधे बिलकुल कारण आहे. हे औषधे घेतले त्याचा परिणाम पडते. मातेला गर्भधारे म्हणजे गर्भावस्थेत झालेला आजार, बरोबर आहे, हे बरोबर येते. अपघातामुळे मेंदूला इजा, बरोबर आहे. आणि कवटीचा आकार मोठा असणे, बिलकुल नाही. तर हे कारण नाही आहे. तर कवटीचा आकार मोठा असो की लहान असो, याचा पक्षपातावर म्हणजे मेंदूच्या पक्षपातावर काही परिणाम पडत नाही. बघा, कवटीचा आकार मोठा असणे हे काय याचं उत्तर आहे. तर मेंदूचा पक्षपात हा मेंदूला होणाऱ्या इजेमुळे किंवा संसर्गामुळे होतो. तर कवटीचा आकार मोठा असणे हा एक शारीरिक रचनेचा भाग असू शकतो. त्यांच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम होईलच असे नाही. इतर तिन्ही कारणे काय आहे, म्हणजे मेंदूला इजा पोचवते आणि हे मेंदूला इजा पोचवत नाही. तर उत्तर 4 येते याचा. चला पुढचा प्रश्न बघा. दृष्टीदोषावर मात करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब करू नये? पेपर 2 2013 हा प्रश्न आला. हा तर बिलकुल सोपा आहे. बघा, पोषक आहार घ्यावा, बिलकुल पोषक आहार घेतलाच पाहिजे, आहे का नाही. कोणती बाब करू नये म्हणते, म्हणजे घ्यायचा, हे बरोबर आहे. डोळ्यावर सूर्यप्रकाश टाळावा, बरोबर आहे. पुस्तक जवळ घेऊन वाचावे, बिलकुल नाही, अंतर पाहिजे आपल्या. आणि डोळ्यावर ताण येऊ देही नाही, हे बरोबर आहे. तर उत्तर क्रमांक 3 येणार, पुस्तक जवळ घेऊन वाचावे. तर हे गोष्ट आपण काय केली पाहिजे, टाळली पाहिजे. का? कारण पुस्तक वाचताना डोळ्यापासून 25 ते 30 सेमी अंतरावर असावे. म्हणजे पुस्तक खूप जवळ धरल्याने डोळ्यांच्या स्नायूवर प्रचंड ताण येतो, त्यामुळे दृष्टीदोष होऊ शकतो आपल्याला. तर पुस्तक दूर ठेवायचं. पुढचा प्रश्न. हार्वर्ड आणि रादवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग रिकामी जागा वर्षापर्यंत खूप असतो. तर कोणत्या वर्षापर्यंत? 2ऱ्या वर्षापर्यंत. 2013 हा प्रश्न आला. 2ऱ्या वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं. हार्वर्ड आणि रादवे 2 वर्ष. क्या? तर बघा स्पष्टीकरण. जन्मापासून 2 वर्षापर्यंतचा काळ म्हणजे शैशवावस्था हा शरीर आणि मेंदूच्या विकासासाठी अतिशय वेगवान असतो. या काळात मुलाचे वजन, उंची आणि इतर कोणत्याही गटापेक्षा जास्त वेगाने वाढते. अठ्ठावीसवा प्रश्न बघा. अर्भकातील काही मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य दिलेले आहे. तर त्यांच्या काय करायचे, आपल्याला योग्य जोड्या आपल्याला पर्यायामधून निवडायच्या आहे. तर बघा, तर चकित होण्याची क्रिया करणे, तर याचं उत्तर काय येणार, म्हणजे कोणाबरोबर लागणार? तर हे लागणार ड ला, संरक्षण. काय ना, चकित होण्याची क्रिया, त्याचं कार्य काय, संरक्षण. नंतर पोहण्याची क्रिया करणे, धोका टाळणे. मुळापासून औषधे हलवणे, तर काय ते, अन्नसेवन. आणि पाऊल उचलणे, याचं उत्तर येते स्वावलंब. तर उत्तर काय आलं, सर्वात पहिलं ड, क, अ आणि ब. तर पहा इथं आहे ड, क, अ आणि ब. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही म्हटलं? कोणता टप्पा नाही? तर संख्याकन आहे,
वर्णनही आहे, अडचणही आहे, मूल्यांकन नाही आहे. तर याचं उत्तर काय ते मूल्यांकन. 2019ला हा प्रश्न आलेला आहे. तर काहून नाही मूल्यांकन? तर बघा, अवबोधन म्हणजे ज्ञान क्रियाद्वारे वस्तू समजावून घेणे. हा मूल्यांकन विचाराचा उच्च टप्पा असून तो अवबोधनाच्या प्राथमिक क्रियेत येत नाही. चला, तिसरा प्रश्न बघा. शैशव अवस्थेतील कारक शक्तीच्या विकासावर आधारित कोणते विधान योग्य नाही म्हणते? 2019 पेपर 2. तर योग्य नाही विचारलं तर पक्वता महत्त्वाची. पक्वता म्हणजे कशी? कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो ना? बरोबर आहे. आपल्याला नाही विचारलं आहे. जन्मानंतर सुरू होते. काय जन्मानंतर सुरू होते? तर कारक विकास हा जन्मानंतर सुरू होते. तर बिलकुलच नाही, जन्मानंतर थोडी ना, पोटामध्ये असतापासूनच चालू होते, आहे का नाही? मज्जा अवस्थेचा समन्वय म्हणजे स्नायू व मज्जा अवस्था असतो ना, त्याचा आपल्या विकासामध्ये म्हणजे कारक विकासामध्ये समावेश होतो. बरोबर आहे. बसणे, धावणे इत्यादी कौशल्य. तर हे बरोबर आहे. तर याचं उत्तर काय ते पर्याय क्रमांक 2. जन्मानंतर सुरू होते. तर नाही, पोटातच सुरू होते. बघा, कारक विकास हा गर्भ अवस्थेपासूनच सुरू झालेला असतो. चला, पुढचा प्रश्न बघू आपण. किशोर अवस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्राच्या टोळ्या करून राहण्याची असते. याचा शालेय उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? 2018 पेपर 2 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर कोणती बाब टाळावी? तर बघा, विद्यार्थ्यांनी त्यांच्या मर्जीनुसार गट करून त्याच्या विविध स्पर्धा आयोजित कराव्या. हा बरोबर आहे, हे करायलाच पाहिजे. वर्गाच्या शांततेची सजावटीची जबाबदारी विद्यार्थ्यावर टाकावी. बरोबर, हे पण टाकलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे. हा पाहावे, पण प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे नाही. तर हे काय येते? हे बाब आपण टाळली पाहिजे. टोळी करून विध्वंसक कार्य करायला उपयुक्त होणार नाही, ते पाहावे. तर हे बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 3 याचं काय आहे उत्तर येणार. बघा, तर जे किशोर अवस्था असते ना आपली 6 ते 12 वर्ष, तर मुलामध्ये संघभावना खूप प्रबळ असते, ज्याला आपण गँग स्पिरिट म्हणतो. कारण गट करू ते पोरं राहते. मुले आपल्या मित्राच्या टोळ्या बनवून राहतात. याचा सकारात्मक वापर करण्यासाठी शिक्षक गटचर्चा किंवा गटस्पर्धा घेऊ शकतात. तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 बरोबर आला आपलं. नंतर या वयात मुले एकमेकाच्या खूप तक्रारी करत असते, पण सगळ्या तक्रारी आपण गांभीर्याने पाहायच्या नसते. तर आपण काय टाळलं पाहिजे? तर शिक्षकाने प्रत्येक लहान सहान तक्रारीकडे अति गांभीर्याने पाहिले तर मुलातील गटबाजी आणि एकमेकाबद्दलचा द्वेष वाढू शकतो. त्यामुळे त्यांच्यातील नैसर्गिक संघभावना फायदा होण्याऐवजी वर्गातील वातावरण बिघडवू शकते. म्हणून शिक्षकाने अशा तक्रारीकडे थोडे दुर्लक्ष करून मुलाच्या स्वतःचे स्वतः सोडवण्यास प्रवृत्त करावे. म्हणजे त्यांचा वाद त्यांनीच सोडावा, तुमचे झगडे भांडणं तुम्हीच सोडवा, याच्यासाठी आपण त्याला काय करायचं? प्रवृत्त करायचं. तर पर्याय क्रमांक 3 याचं काय येणार? उत्तर येणार. नंतर बघा, आता 32वा प्रश्न बघू आपण. बघा, तर खाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांची उदाहरणे, त्याचा योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर TAT पेपर 1 2018 हा प्रश्न विचारला. बघा, शारीरिक पातळी, बौद्धिक पातळी आणि भावनात्मक पातळी आहे. तर आपल्याला उदाहरणे आहे विकास म्हणजे कल्पनाशक्तीचा विकास करणे म्हणजे होणे, अभिवृत्ती निर्माण होणे आणि निरनिराळी कौशल्य निर्माण होणे. तर काय येणार उत्तर? बघा, सगळ्यात पहिलं तर जे शारीरिक पातळी आहे, तर ते शारीरिक पातळी कुठे येणार? इथं, निरनिराळी कौशल्य निर्माण होणे. नंतर बौद्धिक पातळी म्हणजे कल्पनाशक्तीचा विकास होणे आणि भावनात्मक पातळी म्हणजे अभिवृत्ती निर्माण होते. तर काय आलं? 3, 1 आणि 2. कुठं आहे 3, 1, 2? तर हे बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे 3, 1 आणि 2. तर हे काय झालं? याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता बघू आपण पुढचा प्रश्न. बघा,
शैशवावस्थेतील मुलाच्या सामाजिक कौशल्याबाबत कोणते विधान वैशिष्ट्य सांगते म्हणते? तर वैशिष्ट्य विचारले आपल्याला 2018 पेपर 1. तर परकी माणसं ओळखता येत नाही, तर हे वैशिष्ट्य आहे का? बिलकुल नाही, काही वैशिष्ट्य नाही याचा. प्रतिसाद देत नाही. इतरांचे लक्ष वेधून घेतात, हे बरोबर आहे. अनोळखी माणसाकडे जातात, तर उत्तर 3 येते. तर हे काय आहे? शैशवावस्थेतील मुलाचे काय आहे? वैशिष्ट्य आहे, इतरांचे लक्ष वेधून घेतात. बघा, लहान मुले रडून किंवा हालचाली करून मोठ्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात, ही त्यांच्या सामाजिकतेची पहिली पायरी आहे. तर ते लढतात आणि दुसऱ्याचे लक्ष वेधून घेतात. पुढचा प्रश्न बघा, किशोर वयातील मुलाच्या शारीरिक विकासाबाबत कोणते विधान योग्य आहे? तर काय विचारलं आपल्याला? योग्य कोणते आहे? तर पेपर 1 2018 हा प्रश्न आला. तर बघा, ग्रंथी रसामुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. बरोबर आहे काय? पहिलंच बरोबर आहे, पुढे जायचं पण काम नाही. तर बघा, पर्याय क्रमांक 1, ग्रंथी रसामुळे शरीराच्या सांगाड्यावर परिणाम होतो. तर अंतस्राव ग्रंथीमधून निघणाऱ्या हॉर्मोन्समुळे हाडाची आणि शरीराची वाढ नियंत्रित होते. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, कुमार अवस्थेत कुमार कुमारीच्या अंतस्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात? तर 2017 पेपर 1. तर शारीरिक बदल झपाट्याने होते. हो, शारीरिक बदल झपाट्याने होते, बरोबर आहे. त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते. बिलकुल, मनस्वास्थ्य बिघडते. आत्मभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते. बरोबर आहे. आणि अस्थिरता निर्माण होते. तर हे बरोबर. तर सर्वच बरोबर. कुठं आहे? अ, ब, क, ड सर्व बरोबर. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. तर बघा, आपण आता याचं स्पष्टीकरण बघू. तर हा जो कुमार अवस्थेचा काळ आहे 12 ते 18 वर्ष, कुठं 13 ते 19 वर्ष पण असते. तर 1-2 वर्षाचा फरक असतो, काही फरक नाही पडत. तर बघा, 12 ते 18 वर्ष हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आणि वादळी कालखंड मानला जातो. तर या काळात होणारे बदल कोणते आहे? बघा, सगळ्यात पहिलं तर शारीरिक बदल, म्हणजे अंतर्स्राव ग्रंथीतून हार्मोन्स वेगाने स्त्रावल्यामुळे मुला-मुलीच्या उंचीत, वजनात, शरीर रचनेत अचानक आणि मोठे बदल होतात. मनस्वास्थ्य आणि अस्थिरता बिघडते, जे पर्याय क्रमांक ब आणि ड मध्ये होतं. जसं शरीरात होणाऱ्या या बदलाशी जुळवून घेताना किशोरवयीन मुलाच्या मनात गोंधळ निर्माण होतो, त्यांच्या मनात तीव्र होतात, म्हणजे ती भावना तीव्र होते. त्यामुळे मानसिक अस्थिरता आणि मूड स्विंग वाढतात. आणि नंतर आहे विकृत मार्ग. तर कधीकधी या वयातील मुले लैंगिक ऊर्जेचा चुकीचा वापर किंवा चुकीच्या सवयीकडे ते जाते, म्हणजे व्यसनाच्या मागं वगैरे लागते. आपल्या मित्राची संगत जर चांगली नाही राहिली तर ते होते तसं. आणि आकर्षित होण्याची शक्यता असते, आहे का नाही? दुसऱ्या म्हणजे चुकीच्या सवयीकडे काय होते? त्यांनी आकर्षित होते. जर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर मग हे सगळं होते. तर म्हणूनच या सर्व बाबी कुमार अवस्थेतील बालकाशी संबंधित असल्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे काय येणार? याचं उत्तर येणार. आता 36वा प्रश्न बघू. किशोर अवस्थेतील मुलाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे म्हणते? पेपर 2 2017 विचारला. तर या मुलाची सामाजिक प्रवृत्ती उच्च स्वरूपाची असते का? नाही, बिलकुलच नाही. यांचे नैतिक वर्तन संघप्रियतेवर अधिनिष्ठ नसते, तर नाही, हे चुकीचं आहे. टोळीच्या हितासाठी आई वडिलांना फसवू शकतात, बरोबर. नंतर समवयस्काबद्दल त्यांना आकर्षण वाटत नाही, तर हे चुकीचं आहे. तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. कसं? तर बघा, तर जी किशोर अवस्था असते म्हणजे 6 ते 12 वर्ष, तर ह्या जे मुलं मुली असते त्यांच्या मित्राची टोळी ही सर्वस्व असते. तर ह्या वयात मुलांची निष्ठा कुटुंबापेक्षा आपल्या मित्रमंडळीकडे जास्त झुकलेली असते. जर टोळीने एखादी गोष्ट ठरवली किंवा एखाद्या मित्राला वाचवायचे असेल
तर मुले घरात खोटे बोलण्याची किंवा पालकांना फसवण्यास मागे पुढे पाहत नाही, तर त्यांचे नैतिक वर्तन हे त्यांच्या टोळीच्या नियमावर आधारित असते. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान शिशु अवस्थेतील कारक विकासाचे वैशिष्ट्य आहे म्हणते? तर मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे असते. बरोबर आहे का? पायापासून डोक्याकडे असते का? हो, बरोबर आहे. काय असते? वाढ पायापासून डोक्याकडे असते. स्मरणशक्ती तीव्र नाही. 4-6 महिने वयाच्या बालकाला भीती वाटते? नाही वाटत. वेळेबाबत संबोध नीट झालेला असतो? नाही. वेळ तर काय समजणार आहे लहानच्या पोराले? तर बघा, तर विकासाच्या नियमानुसार बालकाचा विकास हा शीर्षपात दिशेने होतो. जरी तांत्रिकदृष्ट्या विकास डोक्याकडून पायाकडे जातो, तरीही हालचालीच्या संदर्भात या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. कारण शिशु अवस्थेत मुलांची स्मृती किंवा वेळेचे ज्ञान विकसित झालेले नसते. तर बाकीचे पर्याय काय आहे? तर बाकीचे पर्याय चुकीचे आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आलं. तर 38वा प्रश्न बघू आता आपण. कुमार अवस्थेत विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? पेपर 2 2016 प्रश्न आला. तर कोणत्या गोष्टीचा विचार करावा? शिक्षकांनी वर्गात एकात्म पद्धतीचा अवलंबन करावा का? बिलकुल नाही, याचा अवलंब करायचा नाही. विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीने प्रकटीकरण टाळावे नाही, करू द्यायचं, ते जसं करते त्याच्या कल्पनानुसार तर ते करू द्यायचं. शिक्षकाच्या आचारात व विचारात विसंगती नसावी म्हणते. तर विसंगती असायला पाहिजे. तर हे काय आहे? तर ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे अध्यापन करताना, आहे का नाही? मुलामुलींना एकत्र बोलण्याची संधी देऊ नये, द्यावी, संधी त्यांना दिली पाहिजे. तर उत्तर 3 येणार. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. तर बघा, याचं आपण आता स्पष्टीकरण बघू. कुमार अवस्थेतील मुले अतिशय संवेदनशील असतात. ते शिक्षकांना आपले रोल मॉडेल मानतात, म्हणजे शिक्षकासारखं बनायचं आहे बा, असं त्यांचं असते. जर शिक्षकाने वर्गात एक मूल्य शिकवले आणि स्वतःच्या खाजगी आयुष्यात किंवा वागण्यात त्याच्या उलट कृती केली, म्हणजे विसंगत कृती केली, तर मुलाच्या शिक्षकावरील विश्वास उडतो, त्यांच्या नैतिक विकासावर त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणूनच शिक्षकाचे बोलणे आणि वागणे एक समान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला पुढचा प्रश्न बघा. खाली किशोर अवस्थेतील मुलाच्या मानसिक व भावनिक कौशल्याविषयी दिलेल्या विधानामध्ये कोणती विधाने सत्य आहे? पेपर 1 2016 हा प्रश्न विचारला. बघा, आत्तावरी आपले 39 प्रश्न झाले आणि तुम्ही बघत असाल का इथं प्रत्येक प्रश्न कधी लिहू, म्हणजे कधी आला हे आपल्याला दिसत आहे. म्हणूनच तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं का 3 ते 4 मार्काले फक्त ह्या एकच पाठ महत्त्वाचा आहे. तर हा पाठ तुम्ही बरोबर केला ना, तर तुमचे 3 ते 4 मार्क कुठंच गेले नाही, म्हणजे कुठंच गेले नाही. तर चला आता आपण बघूया, पर्याय बघूया. बघा, आता पर्याय क्रमांक अ आपण, या अवस्थेतील मुलाचे नवीन मित्र मिळवण्याकडे विशेष लक्ष असते. तर बरोबर आहे, नवीन मित्र मिळवण्याकडे विशेष लक्ष असते. नंतर सभोवतालच्या मूर्त वस्तूबद्दल संकल्पना जागृत झालेल्या असतात. हे बरोबर आहे. या मुलाची अवधान कक्षा अविस्तारित असते. नाही, बिलकुल नाही, विस्तारितच असते. नंतर नीती अनितीच्या कल्पना ठाम झालेल्या असतात. नसते, यांना नीती अनितीचं काहीही समजत नाही. तर 2 बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 1 ओ आणि ब हे फक्त आपलं काय येणार? बरोबर येणार. तर बघा, किशोर अवस्थेत मुले सामाजिक वर्तुळ वाढतात, म्हणजे नवीन मित्र आपले वाढवते, आहे का नाही? त्याच्यानंतर जसं जीन पियाजे यांच्या मते मूर्त क्रियात्मक अवस्था असल्याने त्यांना डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टीचे आकलन चांगले होते. तर क चुकीचे आहे आणि अवधान कक्षा म्हणजे लक्ष वेधण्याची क्षमता
वाढत असते आणि ड सुद्धा काय आहे चुकीचे आहे, कारण नैतिक कल्पना अजून पूर्ण ठाम झालेल्या नसतात. शैशवावस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहे? तर 2016 रिवाईज झालेला आहे हा प्रश्न, म्हणून म्हटलं तुम्हाला हा पाठ चांगला करा, तुमचे 3 ते 4 मार्क बिलकुल फिक्स राहणार. तर बघा, शिशुशाळेतून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असते. तर हे काय आहे, म्हणजे योग्य आहे का? नाही, बिलकुल नाही. नंतर शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळाची असावी, बरोबर. बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात, हे बरोबर आहे. बालकाकडून अनेक कृती करून घ्याव्यात, तर हे बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे ब क ड. तर हे काय ब क ड बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. नाही बघा, आता हे जर प्रश्न आहे याच्यासाठी तुम्हाला अभ्यास पण करायची, म्हणजे हा अशा प्रश्नासाठी अभ्यास करायची पण गरज नाही, आपण असंच या प्रश्नाची उत्तरं टिक करू शकतो. तर स्पष्टीकरण बघूया. लहान मुलांना म्हणजे शिशु कधीही औपचारिक म्हणजे दप्तर वह्या कडक नियम असे शिक्षण देऊ नये, म्हणून अचुकीचे आहे. त्याचे शिक्षण खेळाच्या माध्यमातून झालं पाहिजे. कुमार अवस्थेतील मानसिक विकासासंदर्भात कोणते विधान असत्य आहे? तर असत्य आपल्याला विचारलं आहे. बघा, आदर्शाचा शोध म्हणजे ह्या वयातील मुले काय करते, आदर्शाच्या शोधात असते, तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आकर्षण म्हणजे ह्या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढते, तर हे बरोबर आहे. शब्दसंपत्ती म्हणजे ह्या वयातील शब्दसंपत्ती वाढवण्याकडे कल असतो, बिलकुल नाही, काही घेणं देणं नाही राहत शब्दसंपत्ती वाढवण्याचं. नंतर बंडखोर, तर बंडखोर म्हणजे काय, कसं या वयातील मुलं काय असतात, बंडखोर होतात, तर काय असते पर्याय क्रमांक 3 काय आहे, असत्य आहे. बघा, पर्याय क्रमांक 3, या वयात शब्दसंपत्ती वाढवण्याकडे कल असतो, तर कल नसतो यांचा. पुढचा प्रश्न बघा, विकास संकलित स्वरूपाचा असतो म्हणजे काय? संकलित स्वरूपाचा म्हणजे जसं बघा, आता इथं दृश्य दिलेलं आहे, तर दृश्य म्हणजे काय ते, विकास हा दृश्य स्वरूपाचा असतो. दृश्य स्वरूपाचा असतो का, म्हणजे आपल्याला दिसतो का? हो, बरोबर आहे, दिसतो आपल्याला. दृश्य व अदृश्य स्वरूप परिणामातून घडून येतो. दृश्य व अदृश्य म्हणजे विकासात दृश्य आणि अदृश्य दोन्ही परिणामात घडून येतो, हो बरोबर आहे. अदृश्य म्हणजे विकास हा अदृश्य असतो का? हा अदृश्य पण असतो. वाढीच्या रूपात असतो का, म्हणजे विकास हा वाढीच्या स्वरूपात घडू शकतो का? हो. तर बघा, चारही बरोबर आहे, पण याच्यामध्ये सर्वात जास्त बरोबर कोणता आहे? तर सर्वात जास्त बरोबर आहे पर्याय क्रमांक 2. दृश्य स्वरूपात पण असते आणि अदृश्य स्वरूपात पण असते, म्हणजे दोन्ही परिणामामध्ये विकास घडून येतो. तर पर्याय क्रमांक 2 हे म्हणजे ह्या 4 पैकी सर्वात बरोबर आहे. तर बघा, उंची वाढणे हे दृश्य आहे, तर बुद्धी प्रागल्भ होणे हे अदृश्य आहे, म्हणून हे दोन्हीही काय आहे आपलं म्हणजे विकासात परिणाम घडून येते. तर पर्याय क्रमांक 2 म्हणून आपलं उत्तर आलं. पुढचा प्रश्न बघा, का मस्तकानुवर्ती तत्वानुसार विकासाची दिशा कोणती म्हणते? जमिनीकडून आकाशाकडे असते का? जमिनीकडून आकाशाकडे असते का? नाही. बाह्य ते म्हणजे मध्य ते बाह्य असते का? नाही. डोक्याकडून पायाकडे असते का? हो, डोक्याकडून पायाकडे असते. आणि प्रजनन ते डोकं? नाही. तर पर्याय क्रमांक 3 याचं काय आहे उत्तर आहे. तर हे शरीराचा विकास नेहमी डोक्याकडून पायाकडे सुरू होते, म्हणजे पायाच्या बोटापर्यंत. पुढचा प्रश्न बघा, विकासाच्या अक्षानुवर्ती किंवा केंद्रीय परिसर तत्वानुसार बालकाच्या वैकासिक बदलाची दिशा ही असते. कोणती असते बरं? चला पाहू.
बघा, प्रजनन व्यवस्थेकडून डोक्याकडे असते, बिलकुलच नाही. प्रजनन संस्थेकडून डोक्याकडे असते का? नाही असत. नंतर डोक्याकडून पायाकडे असते का? बघा, डोक्याकडून पायाकडे असते का? आता काही जण इथं काय करणार, करेक्ट मारणार, पण इथं काय विचारलं, विकासाच्या अक्षानुवर्ती विचारलं. लक्षात ठेवा, अक्षानुवर्ती म्हटलं तर हे येत नाही. शरीराच्या मध्यभागाकडून तर बाह्य भागाकडे असते का? हो, बरोबर आहे. आणि आकाशाकडे हे काही याचं काही नाही आता. तर बघा काय असते, मध्य भागाकडून बाह्य भागाकडे याचा विकास होते. बघा स्पष्टीकरण बघू आपण. काय प्रश्नामध्ये विचारलं होतं, अक्षानुवर्ती. तर अक्षानुवर्ती काय म्हणते बघा, तर याचा अर्थ होते का विकास हा प्रथम पाठीच्या कणाकडून म्हणजे मध्य भागाकडून सुरू होते आणि नंतर तो खांदे, हात, पाय आणि शेवटी बोटाकडे म्हणजे बाह्य भागापर्यंत पोचतो. उदाहरणार्थ बालक आधी पूर्ण हात हलवायला शिकते आणि नंतर बोटांनी एखादी वस्तू पकडण्याचे कौशल्य त्याला प्राप्त होते. पुढचा प्रश्न बघा, मस्तकानुवर्ती. आता लक्षात ठेवा, मस्तकानुवर्ती विचारलं व अक्षानुवर्ती तत्वे ही काय दर्शवितात? तर काय दर्शवते बरं? बघा, विकासाच्या आकृतिबंध आणि त्याची दिशा दर्शवते का? तर बरोबर आहे, त्याची दिशा दर्शवते. विकासाच्या आकृतिबंध व त्याची पाहिजे होती, हिंदी झाले तर उसकी दिशा. तर हेच बरोबर आहे. इकडं वाचायचं पण काम नाही. तर काही प्रश्न असे पण असते, इतके सोपी असते का आपला वेळ वाचवणारा असते ना. आपल्याला तर माहीत आहे पेपरामध्ये आपल्याला एक सेकंद महत्त्वाचा आहे. तर असे प्रश्न दिसले तर पटकन या काय मारायचं, गोल करून घ्यायचा आणि पुढच्या प्रश्नावर चाललं जायचं. तर बघा याचं स्पष्टीकरण बघू. तर विकासाच्या आकृतिबंध व त्याची दिशा, तर ही दोन्ही तत्वे बालकाच्या शारीरिक आणि कारक विकासाची दिशा निश्चित करतात. तर मस्तकानुवर्ती म्हणजे काय होते, तर विकास डोक्याकडून पायाकडे जाते. आणि अक्षानुवर्ती म्हणजे काय होते, मध्य भागापासून विकास हा मध्य भागाकडून टोकाकडे म्हणजे बोटाकडे जातो. यावरून स्पष्ट होते की मानवी विकास हा विस्कळीत नसून तो एका ठराविक आकृतिबंधात आणि दिशेने घडतो. चला पुढचा प्रश्न बघू. विकास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे होतो म्हणजे बालक सुरुवातीला ढोबळ क्रिया करते का? नाही. बालक सुरुवातीला सूक्ष्म क्रिया करते का? नाही. बालक सुरुवातीला ढोबळ क्रिया करू लागल्यानंतर त्याचे सूक्ष्म कौशल्य आत्मसात करतो. तर पर्याय क्रमांक 3 आहे. इकडे वाचायचं पण गरज नाही, कारण सगळ्यात पहिले सूक्ष्म कौशल्य म्हणलं तर सर्वात पहिले सूक्ष्म कौशल्य तर करतच नाही. तर असं पटकन वाचायचं आणि आपण काय करायचं, गोल करून घ्यायचा, कारण आपल्याला टाईम वाचवायचा आहे. तर आपण आता याचं स्पष्टीकरण बघू. बघा, विकासाच्या प्रक्रियेत बालक आधी मोठ्या स्नायूचा वापर करून ढोबळ हालचाली करते. त्यानंतर हळूहळू लहान स्नायूवर नियंत्रण मिळवून सूक्ष्म कौशल्य आत्मसात करते. उदाहरणार्थ, बालक सुरुवातीला एखादी वस्तू पकडताना पूर्ण हाताचा वापर करते, पण नंतर तेच बालक अंगठा किंवा तर्जनीच्या मदतीने सुईत दोरावते किंवा पेन्सिलने लिहिणे यासारखे सूक्ष्म क्रिया करू लागतो. पुढचा बघा, कुमार अवस्थेला मानसिक वादळाचा काळ असे कोणी म्हटले? तर स्टॅनलेनं म्हणलाय. हे असे पण अजून सोपी असते, पटकन मारून घ्यायचं आणि पुढं चालायचं. तर स्टॅनलेनं काय म्हणलाय, या काळाले ताणतणाव आणि भावनिक संघर्षामुळे याला स्ट्रॉम अँड स्ट्रेस म्हटलं आहे. म्हणजेच काय, मानसिक वादळाचा काळ याला म्हटलेलं आहे. नंतर टोळीपूर्व वय कोणाला म्हणतात? टोळीपूर्व वय कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात बरं टोळीपूर्व वय? तर टोळीपूर्व वय हे पूर्व बाल्यावस्था याला काय म्हणते, टोळीपूर्व वय म्हटले जाते. तसं 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुले स्वतंत्र खेळणे जास्त पसंत करतात. ते अजून गटात सामील झालेले नसतात, म्हणून याला टोळीपूर्व वय म्हणते. शैशवावस्थेच्या शिक्षणाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही म्हणते? बघा,
बालकाला बडबड गीत आवडतात. हा शैशवावस्थेमध्ये आवडते. बडबड गीते शिकवले जाते. आपल्याहून विचार करा, आपण शिकलो ना, बदका बदका नाच रे तुझे पिले पाच रे, आहे का नाही? तर आपल्याला आवडले ना ते गाणे, तर मग बालकाला पण आवडणार शैशवावस्थेमधल्या. बालकाला परीकथा ऐकायला आवडते. बिलकुल आवडते. तुम्ही आपल्या आजी आईकडून शिकलेली असेलच, आहे का नाही? कथा ऐकू ऐकू झोपली असेल. नंतर बालकाला खेळायला आवडते. खेळायला तर कधीही आवडते, आहे का नाही? कधीही खेळायला सांगा, अभ्यास नाही करणार पण खेळायला जाणार. बालकाला तार्किक विचार करायला आवडते. बिलकुल नाही, तार्किक विचार बिलकुल आवडत नाही. तर उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. तर बघा, शैशवावस्थेत म्हणजे 0 ते 2 वर्ष आणि पूर्व बाल्यावस्थेत मुलाचे मन प्रामुख्याने कल्पना विश्वात रमलेले असते. त्यांना बडबड गीते आणि परीकथा खूप आकर्षित करतात. त्याच्यानंतर त्यांना शिक्षणाचा मुख्य भाग म्हणजे त्यांना खेळणे पण पाहिजे. त्यांचा शिक्षणाचा मुख्य भाग असतो, कारण त्या वयामध्ये खेळातूनच शिक्षक दिले जाते. पण तार्किक विचार म्हणजे लॉजिकल थिंकिंग करण्याची क्षमता ह्या वयात विकसित झालेली नसते. तर्क करण्याची शक्ती साधारणपणे 7 वर्षानंतर मूर्त क्रियात्मक अवस्था व्हायला सुरू होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 काय आला? आपलं पर्याय बरोबर आहे. मुलामध्ये अधिग्रहणीयता कोणत्या वयात प्रामुख्याने दिसते? तर कोणत्या वयात दिसते बरं? तर हे याचं पर्याय क्रमांक 3, 5 ते 6 या वर्षामध्ये त्यांचा दिसते, कारण त्यावेळी ते शाळेत जायला लागते. तर बघा, अधिग्रहणीयता म्हणजे सभोवतालची माहिती, ज्ञान, कौशल्य आणि सामाजिक नियम वेगाने आत्मसात करण्याची क्षमता. तर 5 ते 6 वर्ष वयोगट शाळा पूर्व ते माध्यमिक शाळेच्या सुरुवातीचा काळ असतो. या वयात मुलाच्या मेंदूची ग्रहणशक्ती अत्यंत तीव्र असते. मुले नवीन भाषा, गाणी, कृती आणि सवयी एका स्पंजप्रमाणे शोषून घेतात. याच कारणामुळे या वयात औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी सर्वात योग्य काळ मानले जाते. पुढचा प्रश्न बघा, बालविकासाच्या कोणत्या टप्प्यात मुलाची शब्दसंपदा वेगाने वाढते? तर कोणत्या काळामध्ये वेगाने वाढते? तर बाल्यावस्थामध्ये. तेव्हा सर्वात जास्त ते शब्दसंपदा काय होते? पाठ करते. त्यांना चांगलं पाठ करा तर करतच असते. बघा, 2 ते 6 वर्ष म्हणजे पूर्व बाल्यावस्था हा काळ भाषेच्या विकासासाठी सुवर्ण काळ मानला जातो. या वयात मुले दररोज सरासरी 5 ते 10 नवीन शब्द आत्मसात करते. शाळेत जाण्यापूर्वी मुलाची शब्दसंपत्ती हजारो शब्दापर्यंत पोहोचलेली असते. पुढचा प्रश्न, बालमानसशास्त्र बालकाचा संवेदनशील काळ कोणता मानला जातो? तर कोणता मानला जातो? तर याचं उत्तर काय आहे? ते बाल्य अवस्था. बघा, बाल्य अवस्था म्हणजे 2 नंबर. याचं उत्तर काय आलं? 2 नंबर. बघा, 2 ते 6 वर्ष मुलाचे मन अत्यंत ग्रहणक्षम असते. या काळात मिळालेले संस्कार, भाषा आणि सवयीचा परिणाम आयुष्यभर राहतो. म्हणूनच याला संवेदनशील काळ म्हणतात, कारण या काळात झालेली एखादी चूक किंवा मिळालेल्या चुकीचा अनुभव मुलाच्या व्यक्तिमनावर कायमचा ओरखडा उमटवू शकतो. तर हे कायम लक्षात राहते या वयामध्ये काय झालं तर. नंतर बघा, मुलाच्या निकोप भावनिक विकासासाठी खालीलपैकी काय सर्वात महत्त्वाचे आहे? तर शारीरिक व्यायाम, पौष्टिक आहार, का सामाजिक संबंध व सुरक्षितता, की महागडी खेळणे? तर उत्तर येते 3, सामाजिक संबंध. तर हे काय आहे? सगळ्यात महत्त्वाचे आहे. तर बघा, मुलाला जेव्हा कुटुंबात आणि समाजात प्रेम, आदर आणि सुरक्षितता वाढते, तेव्हाच त्याच्या भावनिक विकास योग्य होतो. इतरांशी येणारा संबंध मुलाला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला आणि दुसऱ्याच्या भावना समजून घ्यायला शिकवते. नंतर बघा, कोणत्या वयात मुलांना तर्कशुद्ध विचार करायला प्रवृत्त करते? तर कोणत्या वयामध्ये पोरं तर्कशुद्ध विचार करायला लागते? तर पर्याय क्रमांक 3, 6 ते 7 वर्ष. तर हे जे 6 ते 7 वर्ष आहे, जीन पियाजेने सांगितलं आहे बोधात्मक विकास, जे आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाहिला होता. तर 7 वर्षाच्या आसपासचं मूल मूर्त क्रियात्मक अवस्थेत प्रवेश करते. या वयात त्याला कार्यकारण भाव म्हणजे कारक आणि परिणाम समजायला लागतो. त्यामुळे याच काळात तर्कशुद्ध विचाराची सुरुवात होते. पुढचा प्रश्न बघू, बालमानसशास्त्र सामाजिक विकास प्रामुख्याने काय दर्शवते?
तर काय दर्शवते? केवळ भावनाचा विकास का? नाही. शारीरिक ताकदीचा विकास का? बिलकुलच नाही. मुलाच्या मैत्रीचा आणि सहकार्याचा विकास, तर हे बरोबर आहे. मुलाच्या मैत्रीचा विकास केवळ बुद्धिमत्तेचा विकास नाही. तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. सामाजिक विकास म्हणजे समाजात मिसळण्याची कला, मित्र बनवणे, गटात राहणे, वाटून घेणे म्हणजे शेअरिंग आणि नियमाचे पालन करणे हे गुण सामाजिक विकासाचे मुख्य पैलू आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 काय येणार? याचं उत्तर येणार. बघा पुढचा प्रश्न बघा आता की सामाजिक म्हणजे चला आता 56वा प्रश्न बघा. बालविकासाच्या कोणत्या टप्प्यात मुलांना सहकार्य करायला शिकवले जाते? बघा सहकार्य करायला कॉपरेशन करायचं आहे मुलाचं, तर नवजात अवस्था बिलकुल नाही. शिशु अवस्थामध्ये तर बिलकुलच नाही. बालक म्हणजे शाळेचं वय, बरोबर, शाळेच्या वयामध्ये एकमेकाला सहकार्य करायला शिकवते. आणि किशोर वयामध्ये पण कधी शिकवले जाते? तर बालक वयात म्हणजे जे शाळेचं त्याचं वय असते त्या वयात शिकवल्या जाते. बघा 6 ते 12 वर्ष वयोगटात मुले सांघिक खेळ खेळायला लागतात. संघात खेळताना विजयासाठी एकमेकांना मदत करणे आणि सहकार्य करणे आवश्यक असते. तर ते ह्याच काळामध्ये मुलाला शिकवल्या जाते. पुढचा प्रश्न बघा. बालमानसशास्त्रात मूल्यनिष्ठा कोणत्या वयात प्रामुख्याने विकसित होऊ लागतात? तर कोणत्या वयात? तर याचं उत्तर काय ते 7 ते 9 वर्ष. काय ते 7 ते 9 वर्ष ह्या वयामध्ये. बघा तर 7 ते 9 वर्ष या वयात मुलांना सामाजिक रूढी आणि नियमता समजायला लागते. त्यांना न्याय आणि अन्याय यातील फरक समजतो. पालकाच्या आणि शिक्षकाचे अनुकरण करून ते स्वतःची मूल्ये ठरवू लागतात. पुढचा प्रश्न बघा. बालमानसशास्त्राच्या सर्वांगीण अभ्यासात कोणता घटक महत्त्वपूर्ण मानला जातो? तर कोणता? शारीरिक कौशल्य बरोबर आहे. भावनिक समज हे बरोबर आहे. शैक्षणिक संपत्ती हे बरोबर आहे. म्हणजे वरचे सर्व बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. बघा बालकाचा विकास हा बहुआयामी असतो. केवळ शरीराने वाढणे म्हणजे विकास नाही, तर त्यासोबत मन, भावना आणि शैक्षणिक कौशल्य याचा समतोल विकास होणे गरजेचे आहे. मुलांच्या स्वस्वातंत्र्याचा विकास प्रामुख्याने कोणत्या वयात दिसून येतो? तर कोणत्या वयात दिसून येतो बरं? तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 ते 3 वर्ष या वयामध्ये दिसून येते. तर हे कोण सांगितलं? तर एरिक्सन यांच्या सिद्धांतानुसार 2 ते 3 वर्ष वयोगटातील मुले मी स्वतः हे करणार असा आग्रह धरतात. तर स्वतःच्या हाताने जेवण आणि कपडे घालणे यातून त्यांच्या स्वतःच्या स्वातंत्र्याचा अनुभव येतो. तर 2 ते 3 वर्ष बरोबर लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा. बालमानसशास्त्र स्वातंत्र्य या संकल्पनेचा संबंध कशाशी जोडला जातो? तर कशाशी जोडला जातो? तर शारीरिक आरोग्य, फक्त शारीरिक आरोग्य नाही तर भावनिक विकास आणि आत्मविश्वास. तर हे लक्षात ठेवायचं, भावनिक विकास आणि आत्मविश्वास. कधी कधी आपल्याला फक्त भावनिक विकासही येऊ शकते. तर हे लक्षात ठेवा, भावनिक विकास जरी दिसलं तरी ह्या पर्याय तुम्ही काय करायचा म्हणजे गोल करायचा होऊ शकते. आता हा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं भावनिक विकास आणि आत्मविश्वास दोन्ही आहे, पण भावनिक विकास जर दिसला तर भावनिक विकासाला काय करायचं गोल करायचा. बघा जेव्हा मुलाला स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते तेव्हा त्याच्यात स्वावलंबन आणि आत्मविश्वास निर्माण होतो. हा त्याचा निकोप भावनिक विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पुढचा प्रश्न बघा. थोडेसेच राहिले आता, 70च प्रश्न घेतलेले आहे मी IMP. तर 61 चालू आहे म्हणजे 9 राहिले आपले. चला बघा आता, आणि तुम्हाला याची PDF मिळून जाणार, टेन्शन नको घ्या. या व्हिडिओ बघितल्यानंतर मी शेवटी सांगणार आहे की तुम्हाला PDF कशी मिळणार. तर बघा मुलाच्या मनात भयाची भावना प्रामुख्याने कोणत्या वयात स्पष्टपणे निर्माण होताना दिसते? तर कोणत्या वयात? तर ते आहे 1 ते 2 वर्ष.
ह्याच वयामध्ये त्यांना काय होते, भीती निर्माण होते. तर 1 ते 2 वर्ष ह्या वयातील बालकाची स्मरणशक्ती आणि ओळखण्याची क्षमता वाढते. त्याला परिचित आणि अपरिचित यातील फरक समजतो. त्यामुळे अनोळखी व्यक्ती किंवा अंधार याबद्दलची भीती याच काळामध्ये पहिल्यांदा ठळकपणे जाणवते. नंतर बघा, बालमानसशास्त्रात सामाजिकता या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने कोणत्या वयात गती मिळते? तर पर्याय क्रमांक 2, 3 ते 4 वर्ष. तर या वयामध्ये ते काय ते विकासाला गती मिळते. तर बरोबर लक्षात ठेवायचं. तर बघा, पर्याय क्रमांक 2, 3 ते 4 वर्ष हे वय बालकाच्या शालेय जीवनाशी म्हणजे अंगणवाडी किंवा जे प्ले ग्रुप असते म्हणजे कॅन्वेट वगैरे आहे का नाही, तर ते पूर्वतयारी असते त्यांची. मूल कुटुंबाच्या बाहेर पडून समवयस्क मुलाशी संवाद साधायला आणि खेळायला लागते. त्यामुळे त्यांच्या सामाजिकतेचा पाया रचला जातो. त्रेसष्टवा प्रश्न बघा, मुलांच्या स्वविकासाचा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता मानला जातो? तर कोणता आहे? तर आत्मप्रतिष्ठा. लक्षात ठेवायचं. कोणता आहे? आत्मप्रतिष्ठा. बघा, मुलाला स्वतःबद्दल काय वाटते, तो स्वतःला किती सक्षम मानतो यावरून त्याचा विकास अवलंबून असतो. सकारात्मक आत्मप्रतिमा असलेली बालक कठीण गोष्टीही आत्मविश्वासाने स्वीकारतो. पुढचा प्रश्न बघा, बालमानसशास्त्रात मुलाच्या भावनात्मक विकासासाठी कोणत्या घटकाचे योगदान मोठे असते? तर कोणत्या घटकाचे? खेळाचे मैदानच असते का फक्त? नाही. सामाजिक आणि कौटुंबिक समर्थन, हे एकदम बरोबर आहे. केवळ शैक्षणिक नाही, शारीरिक ताकद पण नाही. तर पर्याय क्रमांक 2 काय आहे याचं उत्तर आहे. बघा, पालकाचे प्रेम, शिक्षकाचे कौतुक आणि मित्राची साथ याला सामाजिक समर्थन म्हणतात. तर या पाठिंब्यामुळे मुलाला भावनिक स्थैर्य लाभते आणि तो ताणतणावावर म्हणजे मात करायला शिकतो. पुढचं बघा, मानवी विकासावर होणाऱ्या सांस्कृतिक प्रभावाचा अभ्यास मानसशास्त्राच्या कोणत्या दृष्टिकोनातून केला जातो? तर कोणत्या दृष्टिकोनातून? शरीरशास्त्रीय, वर्णनात्मक, बोधात्मक की सामाजिक सांस्कृतिक? तर काय येते? तर याचं उत्तर काय येते? सामाजिक सांस्कृतिक. बघा काय, लेव वायत्स्की यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी सांगितले की मूल ज्या समाजात आणि संस्कृतीत वाढते त्याचा त्याच्या विचार म्हणजे करण्याच्या पद्धतीवर आणि शिकण्यावर खूप मोठा परिणाम होतो. तर हे आपण CTET मध्ये चांगल्या प्रकारे शिकलेलो आहोत. नंतर बघा, बालकाच्या भावनिक विकासाचे प्रारंभिक आणि सर्वात प्रभावी साधन कोणते? असे प्रश्न आल्याने बिलकुलच सोडायचे नाही. बघा, माता पटकन्या काय येते अशा प्रकारचे प्रश्न आले तर हे समजायचे फुकटचा 1 मार्क आहे. बघा, कारण जन्मानंतर मूल सर्वात आधी आईच्या संपर्कात येते. आईकडून मिळणारी ऊब, स्पर्श आणि प्रतिसाद यातून बालकाच्या पहिल्या भावना, प्रेम, विश्वास आकाराला येतात. तर असं काय आहे याचं उत्तर आहे. तर याचं माता हे उत्तर येणार म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, बालकाच्या कोणत्या टप्प्यात मुलांना बोलणे शिकण्यासाठी सर्वात पोषक वातावरण असते? तर कोणत्या वयामध्ये सांगा बरं, कोणत्या टप्प्यात? नवजात अवस्था नाही. शिशुअवस्था, शैशवावस्था, बरोबर आहे. शैशवावस्था, शिशुअवस्था याच्यामध्ये आहे. तर पर्याय क्रमांक 2. बघा, 1 ते 3 वर्ष हा काळ मुलाच्या भाषिक विकासाचा पाया असतो. या काळात मुलाची श्रवणशक्ती आणि उच्चार करण्याची धडपड सर्वाधिक असते. म्हणूनच त्याला लँग्वेज म्हणजे लर्निंगचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. शिशुअवस्था म्हणजे शैशवावस्था. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या वयात बालकामध्ये सहभाग वाढून
सामाजिक विकासाची सुरुवात होते. 1, 2, 3, 4. तर कोणत्या वयात? 3 येते. पर्याय क्रमांक 3 वर्ष. बघा, 2 वर्षापर्यंतची मुले एकमेकाच्या शेजारी बसून स्वतंत्र खेळतात, पण 3ऱ्या वर्षाचे झाल्यावर ते एकमेकाशी संवाद साधून खेळणी वाटून घेऊन एकत्र खेळायला लागते. पुढचा प्रश्न बघा, बालकाच्या आयुष्यात भावनिक बदलाची ठळक सुरुवात कोणत्या वयापासून प्रकर्षाने जाणवते? आणि आता 70वा हा आपला काय आहे, लास्टचा प्रश्न आहे. बघा, तर वाचनात येणाऱ्या अडचणी, शब्दामधील अक्षराचा क्रम बदलणे आणि अक्षरे उलटी दिसणे म्हणजेच बी ऐवजी डी वाचणे, या दोषाला काय म्हणणार? डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया का डिस्प्लेक्सिया के ॲफेक्सिया? तर काय येणार? डिस्प्लेक्सिया याचं उत्तर येणार आहे ना. आणि आपण हे चांगल्या प्रकारे शिकलेलो आहोत. तर बघा, तर डिस्प्लेक्सिया हा वाचनासंबंधित दोष आहे. यामध्ये मुलाला अक्षरे ओळखण्यात किंवा ती जुळवून शब्द वाचण्यात अडचण येते. तारे जमीन पर चित्रपट तुम्ही पाहिला असाल तर ते ईशानले याच प्रकारचा त्रास असते. तर अशा प्रकारे आपण 70 काय आहे शिकलेलं आहोत. तर आजचा सराव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या प्रश्नासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या DED BED मित्रासोबत शेअर करा. ज्याचे आता TETचा पेपर आहे त्यांना शेअर करा. आणि महा TET 2020साठी तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा.